समाला गलती करस पत्र अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 8 आपण या समाला पाहणार आहोत. देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरवणार. या पूर्व ज्ञानामुळे शास्त्रलेखाने अब्राहामाला पूर्वीच ही सुवार्ता सांगितली की तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल. प्रेज लॉर्ड. आपला विषय आहे धन्य, समाधानी, तृप्त, आशीर्वादित. या आशीर्वाद शब्दाला त्याप्रमाणे आपण गलतीकारस पत्र अध्याय क्रमांक 3 ची हेडलाईन्स आणि काही गोष्टी पाहिल्या पाहिजे. त्यावेळेस आम्हाला समजल की या ठिकाणी देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरविणार. या पूर्व ज्ञानामुळे शास्त्रलेखाने अब्राहामाला पूर्वीच ही सुवार्ता सांगितली की तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल. आज जो आशीर्वाद तुम्हाला आणि मला मिळालेला आहे तो अब्राहामाला तुमचा माझा उद्धारकर्ता आणि जगाचा निर्माण करता परमेश्वर यहोवाने दिलेला आहे आणि तोच आशीर्वाद आमच्यापर्यंत आलेला आहे. आणि म्हणून आपण या विषयावर चिंतन मनन अध्ययन करत असताना 9व्या क्रमांकाच्या वचनामध्ये देखील लिहिलेले आहे, म्हणून जे विश्वासाचे आहेत त्यांना विश्वास ठेवणाऱ्या अब्राहामासहित आशीर्वाद मिळतो. आता अब्राहामाला कोणते कोणते आशीर्वाद मिळाले याची जर आपण लिस्ट काढायला सुरुवात केली तर त्याच्यातले काहीच आशीर्वाद आपल्याकडे असतील, काही नसतील, पण तरी देखील जे काही आहेत त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. मनुष्याचा स्वीकार देव श्रद्धेवर करील, नियमशास्त्रावर नव्हे. मनुष्याचा स्वीकार देव श्रद्धेवर करील, नियमशास्त्रावर नव्हे. म्हणून पूर्वीच्या काळात अनेक लोकांनी नियमशास्त्र पाळण्याचा नेटाने प्रयत्न केला, परंतु कृती आणि आचरण आणि देवावरचा श्रद्धा ही त्यांच्याकडे कमी असल्या कारणाने किंवा नामधारी पद्धतीने बाह्य स्वरूपाची असल्या कारणाने त्यांना आशीर्वादही मिळाला नाही, त्यांचं तारणही झालं नाही, त्यांचं नवीकरणही झालं नाही आणि त्यांना धन्यताही मिळाली नाही आणि त्यांच्या जीवनाचं काही सार्थक पण झालं नाही आणि विशेष करून त्यांचं जीवन देखील बदललं नाही. आज तुम्हाला आणि मला जीवन बदलण्यासाठी आमचं कौटुंबिक, आत्मिक, धार्मिक, त्याचप्रमाणे आमच्या मंडळीचं, गावाचं, शहराचं आणि आमच्या प्रत्येक बांधवांचं, विशेष करून ज्यांनी ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला त्या प्रत्येकाचं जीवन बदलण्यासाठी आमची श्रद्धा महत्वाची आहे, आमचा विश्वास महत्वाचा आहे. नियमशास्त्राने कुणीही नीतिमानही ठरलं नाही आणि नियमशास्त्रानुसार देवाचा स्वीकार पण होणार नाही. कारण नियमशास्त्र असं सांगते की जो कोणी एका विषयी चुकला तो सगळ्याच विषयी चुकला. मग जगामध्ये नीतिमान एक देखील नाही आणि म्हणून नियमशास्त्राने नव्हे तर श्रद्धेच्या अनुसार मनुष्याचा स्वीकार परमेश्वर करील आणि ते केलेला आहे आणि करत आहे आणि यापुढे देखील तो करणार आहे. मग आमचा विश्वास कसा आहे, आमचा स्वीकार कसा आहे तर श्रद्धेवर आहे. श्रद्धा म्हणजे आपल्या भाषेमध्ये विश्वास, दृढ निश्चय, ठामपणा, स्थिरपणा, खंबीरपणा, खडकासारखं मजबूत, न हलणार, न तुटणार. प्रसंग कसाही येऊ, सिच्युएशन कशी येऊ, परिस्थिती कशी येऊ, वातावरण कसंही तयार हो, आजार येऊ, संकट येऊ, समस्या येऊ, चिंता येऊ, काळजी येऊ, टेन्शन येऊ, ताण येऊ, दबाव येऊ, कर्जबाजारी हो, आणखीन काय व्हायचं ते हो, पण श्रद्धा किंवा विश्वास किंवा आम्ही असलेला ठामपणा ज्याचा तुटत नाही, ज्याचा संपुष्टात येत नाही, ज्याचा कमी होत नाही, त्याच लेकरांना, त्याच भावांना, त्याच बहिणींना, त्याच सेवकांना परमेश्वराकडून मिळणारा आशीर्वाद आहे. आणि म्हणून प्रसंग कुठलाही असो आम्ही परमेश्वराच्या अधीन असलं पाहिजे. परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी जर आम्ही आमच्या जीवनामध्ये जर सुरुवात केल्या तर निश्चित अर्थाने पुढे तो लिहित आहे, अहो बुद्धिहीन गलती करांनो. आता विशेष करून हे गलती करायची जी मंडळी होती, त्या ठिकाणचं जे चर्च होतं, त्या ठिकाणी जे सहभागिता होती, त्या ठिकाणी जे काही मोठी संस्था, मिनिस्ट्री काय असेल ते XYZ जे असेल ना, तर त्या गलती करायच्या लोकांना तो सांगत आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही ते होऊन गेलं आणि ते गलती करायच्या लोकांनाच तेवढं मार्गदर्शन ना, आम्हाला काहीच नाही. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, देवाच्या अभिषिक्त सेवक सेविकांनो, हेच गायडन्स तुम्हाला आणि मला देखील आहे.
हेच गायडन्स तुमच्या आणि माझ्या मंडळीला देखील आहे. हेच गायडन्स तुमच्या आणि माझ्या चर्चमध्ये देखील आहे. हेच गायडन्स तुमच्या आणि माझी संस्था किंवा मिनिस्ट्री किंवा जे काही डिपेंडन्स जे काही सेवाभावी असेल या प्रत्येकासाठी ते लागू आहे. अनेक लोकांना असं वाटतं की तो शास्त्रभाग पुराणे म्हणजे जुन्या करारातला आहे. ती परिस्थिती होऊन गेली, मग अब्रामाला आशीर्वाद दिले जुन्या करारात, मग आम्ही कशाला मागायचे? राहुल पत्र आम्ही शापातच राहायचं ना. पण नाही, आशीर्वाद असले तर जुन्या करारापासून येऊन द्या. आणि ताडण दंड बदलणं असलं का ते म्हणतात नाही ते जुन्या करारातलं होऊन गेलं. म्हणजे जे आमच्या फायद्याचं आहे ते चालू द्या आणि जे आमच्या आत्मिक फायद्याचं आहे ते नको. बऱ्याचशा लोकांची टेंडन्सी अशी बनलेली आहे, जगातला फायदा असेल ना तर जुना करार पण चालतो. आणि जर समजा जुन्या करारानुसार आमचा वैयक्तिक जगिक तोटा होत असला तर जुना करार रद्द, कारण तो होऊन गेला. मग त्याला शास्त्रभाग जोडायचे. पहा, जुने ते होऊन गेले आहे, नवीन उदयास आले आहे. मी अल्फा आणि ओमेगा आहे, मी आदी आणि सुरुवात आहे. पहा, पूर्वीचे दिवस आठवू नका. मग असे शास्त्रभाग जोडायचे आणि लोकांना देऊन टाकायचे. या ठिकाणी गलती करायची जी मंडळी होती, जे चर्च होतं, जी सहभागिता होती, जे विश्वासणारे लोक एकत्रच होते, त्यांना तो सरळ म्हणताय, अहो बुद्धिहीन गलती करांनो, बुद्धिहीन, बुद्धी नसलेले. आजही आम्ही तेच आहेत ना. आजही आपल्याला परमेश्वर तेच म्हणतोय, पौल साहेब तेच लिहितात, बुद्धिहीन. कारण आम्हाला बुद्धीच नाही. आम्हाला बुद्धी आहे पण जगातली, आणि जगातली बुद्धी परमेश्वरला काही कामाची नाही. आम्हाला स्वर्गीय बुद्धी पाहिजे, आम्हाला स्वर्गीय ज्ञान पाहिजे, आम्हाला स्वर्गीय पाचरण पाहिजे, आम्हाला स्वर्गीय आमचं जीवन जगण्याची, आत्मिकतेमधून जीवन जगण्याची आम्हाला हौस पाहिजे किंवा आम्ही त्यातून चालणारे लोक पाहिजे. परंतु आज संपूर्ण जगातल्या बुद्धीने, जगातल्या ज्ञानाने, जगातल्या सगळ्या गोष्टीने आज गुणसंपन्न झालेला आहे आणि त्यातून ते धार्मिकता साकारण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामधून ते धार्मिक बनण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामधून त्या नॉलेजने, त्या बुद्धीने, त्या जगिक वागण्याने आम्हाला सार्वकालिक वतन मिळवण्याचा नेटाने प्रयत्न करत आहेत. किंबहुना आम्ही आशीर्वादित व्हावं, आमच्या जीवनाचं सार्थक व्हावं, आमची धन्यता मिळावी, आम्हाला समाधान मिळावं, आम्हाला आशीर्वाद मिळावा, आम्ही भाग्यशाली बनावं, याकडे लोक लक्ष देतात. परंतु मी देवाचा सेवक या नात्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, या गोष्टी बुद्धीने कदापि होऊ शकणार नाही. अनेक लोक विश्वास ठेवतात, बुद्धीने ठेवतात. अनेक लोक श्रद्धा ठेवतात, बुद्धीने ठेवतात. त्यांची बुद्धी लगेच भ्रष्ट होती. आपल्या फायद्याचं नाही झालं की गेट आउट. हो, सध्याची हीच कंडिशन आहे. तर या ठिकाणी तो सरळ सरळ म्हणता, बुद्धिहीन गलती करा. आज आमच्या मंडळीने म्हणलं बुद्धी, लोकांना तो मग पाळकाला आणायला म्हणलं तर बसले. ही रियालिटी. आणि नाही तर पाळ काही तशीच आहेत. वधस्तंभावर खेळलेला येशू ख्रिस्त ज्यांच्या डोळ्यापुढे वर्णन करून ठेवला होता, त्या तुम्हाला कोणी भुरळ घातली आहे? तुम्हाला आणि मला वधस्तंभावरला ख्रिस्त गाजवायला सांगितलेला आहे. तुम्हाला आणि मला वधस्तंभावरला ख्रिस्त माहिती पडलेला आहे. तुम्हाला आणि मला वधस्तंभावरला ख्रिस्त दाखवला आहे. तुम्हाला आणि मला वधस्तंभावरल्या ख्रिस्ताचं शुभवर्तमान, सुवार्ता, संदेश, मेसेज, प्रगटीकरण, त्याचं जीवन चरित्र दाखवण्यात आलेलं आहे. कारण आम्ही येशू बाळाला पाहिलं, लहान बाळ होत्यातही पाहिलं, नाताळाला, नंतर थोडा मोठा झाल्यावर जत्रा खेत्रातही पाहिलं. 12 वर्षाचा असताना तो यात्रेला गेला आईबापांच्या तिथं संग, आणि तो आईबाप जगातल्या गोष्टीमध्ये काही गुंग असताना तो मंदिरात गेला आणि शास्त्री आणि पुरुषाविषयी बरोबर शास्त्र भागाच्या माध्यमातून, नियमशास्त्राच्या माध्यमातून देवाणघेवाण करू लागला. आणि त्याचं ते दैवी अगाध ज्ञान पाहून अनेक शास्त्री आणि पुरुष म्हटले की कुठून, हे कसं? आणि एकाही दैवी नीतिमान शास्त्री, पुरुषी, सदुकी, डॉक्टरीन केलेले, बीटीएच केलेले, सीटीएच केलेले, एटीएच केलेले, एमटीएच केलेले, बीए 50 एमटीन आमटीन काय काय म्हणतात, 18 15 अमको केलो, फलाने केलो, ग्रॅज्युएशन केलो, मास्टर ऑफ डिग्री. अरे कशाची मास्टर ऑफ डिग्री? ख्रिस्ताला वधस्तंभावरला ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या जीवनात आहे का? ख्रिस्त, वधस्तंभावरला ख्रिस्त म्हणजे समर्पित ख्रिस्त. वधस्तंभावरला ख्रिस्त म्हणजे त्यागाचा ख्रिस्त.
वधस्तंभावरला ख्रिस्त म्हणजे सहनशीलतेचा ख्रिस्त, वधस्तंभावरला ख्रिस्त म्हणजे नम्रतेचा ख्रिस्त, वधस्तंभावरला ख्रिस्त म्हणजे मरणाच्या टोकापर्यंत विश्वासू जीवन जगण्याला ख्रिस्त. आमच्यात आहे का याच्यातले काही गुण? आम्ही फक्त गुड फ्रायडेला तेवढं पुरतं 7 शब्दावर बोलतो. काही लोक क्रूस खांद्यावर वाचेत 14 असताना उन्हात आणत आले मटण गिळीत येत, बिर्याण्या फिरण्या 40 दिवस काही खात नाहीत. लय धार्मिक लोक काही काही. हो, पण तो ख्रिस्त माझ्यासाठी वधस्तंभावर काय गेला? कारण त्या वधस्तंभावरले आशीर्वाद तुमच्या आणि माझ्याकडे आहेत. बाळ येशू तारणारा म्हणून जन्मला, परंतु खरा आशीर्वाद, खरं तारण ख्रिस्त मरण पावल्यावर आम्हाला मिळालं. तो फक्त आला, चिन्ह चमत्कार केले, परंतु ज्या वेळेस तो वधस्तंभावर गेला ना, तो संपूर्ण तुमच्या आणि माझ्यासाठी त्याने त्याचं स्वतःचं समर्पण केलं आणि आम्हाला मोलाने विकत घेतलं. तो जन्माला आला तेव्हा विकत नव्हतं घेतलं, तो मरण पावला त्यावेळेस त्यांनी विकत घेतलं आम्हाला त्या रक्ताच्या सांडण्याच्या माध्यमातून. म्हणून आम्ही म्हणतो ख्रिस्ताचं रक्त, येशूचं रक्त सर्व पापापासून आम्हाला शुद्ध करतं. ते जलमल्या त्याचं रक्त आम्हाला शुद्ध नाही केलं. तसंच आम्ही प्रभू मध्ये जलामलो. आम्ही आता किशोर वयात, कुणी प्रौढ वयात, कुणी जायच्या वयात, कुणी पेटीच्या टायमात, हे सगळे टायमिंग आपले होत आलेले. आम्हाला वधस्तंभावरला ख्रिस्ताचे काही आशीर्वाद मिळालेले आहेत का? वधस्तंभावरला ख्रिस्त आजही आम्हाला समजला आहे का? आज हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि हे त्या गलती करायच्या लोकांना हे सांगितलं होतं, त्या मंडळीला सांगितलं होतं. आज देखील जगाला वधस्तंभावरलाच संदेश महत्वाचा आहे, ना की चिन्ह चमत्काराचा. आज सर्व लोक केवळ चिन्ह आणि चमत्काराचे संदेश, मेसेज, सुवार्ता, मोठमोठ्या संजीवन सभा, आत्मिक सभा आयोजित करतात, फक्त लाभाच्या. वधस्तंभावरला ख्रिस्ताच्या सभा नाही आयोजित करत. मी अनेक वेळेस पोस्टर बॅनर पाहतो, संजीवन सभा, परिवर्तनाची सभा, एक आरोग्यदायी सभा, आशीर्वादित सभा. अरे वधस्तंभावरली सभा पण ठेवा ना. आणि वधस्तंभावरली सभा ठेवताना वधस्तंभावरला ख्रिस्त आम्हाला पहिला माहिती पाहिजे आणि इतरांना दिला पाहिजे. वधस्तंभावरला ख्रिस्त सोपा नाही. आणि म्हणून या ठिकाणी त्या लोकांना ख्रिस्त माहिती पडला, पण नुसता खायापुरता. आजही जगाला ख्रिस्त माहिती पडलाय, फक्त चिन्ह आणि चमत्कारापुरता. तारण किंवा आमचं शेवटपर्यंत त्याच्यात टिकणं किंवा सार्वकालिक वतनामध्ये येणारा न्यायाधीश तो आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये तो तुमचा आणि माझा झडती घेणार आहे, हे देखील आम्ही समजून घेणं खूप महत्वाचं. आणि म्हणतो अहो बुद्धिहीन गलतीकारांनो, वधस्तंभावरला खिळलेला येशू ख्रिस्त ज्यांच्या डोळ्यापुढं वर्णन करून ठेवला होता, त्या तुम्हाला कोणी भुरळ घातली आहे? अनेक वर्षापासून आम्हाला ख्रिस्त समजला, पण आजही आम्हाला भुरळ घातली. आणि भुरळ घालणारा कोण? तो दुष्ट, ज्याने उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये आदाम आणि हवा, विशेष करून आदामाला नाही पण हवेला, त्या दात्राबाईला भुरळच घातली. तिने घेतलं वचक्यात तोडच ते फळ, दातानेच कारण चांगले सुळे दात दिसत होते तिचे. भुरळ घातली, भुरळ. आजही संपूर्ण जगाला, विश्वासणाऱ्याला आणि विशेष म्हणजे देवाच्या सेवकाला देखील भुरळ घालण्यात आलेली आहे. परंतु आजही अनेक लोक ते स्वीकारत नाहीत. अनेक लोकांना ते खरं वाटत नाही. त्यांना असं वाटतं की नाही, आम्हाला कुणी भुरळ घालू शकत नाही, कारण येशूचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध ठेवतो. येस, आमेन, ऑफकोर्स, व्हाय नॉट. परंतु वधस्तंभावरला ख्रिस्त जोपर्यंत आमच्यामध्ये रोवल्या जात नाही, आमच्यामधून दिसत नाही आणि ते सर्व गोष्टी आमच्यामध्ये अवेलेबल होत नाही, तोपर्यंत आम्ही खरे आशीर्वादित नाही. आम्ही जैगिकरित्या भरपूर आशीर्वादित राहू, परंतु आत्मिक देवाच्या नियोजनानुसार आमची आशीर्वाद किंवा समाधान हवं आहे. दुसऱ्या वचनामध्ये तो लिहित आहे, तुम्हाला नियमशास्त्रातील कृत्याने आत्मा मिळाला किंवा विश्वासपूर्व ऐकण्याकडून मिळाला, इतकेच मला तुम्हापासून समजून घ्यायचं आहे. अनेक लोकांना पवित्र आत्मा मिळाला, तर त्यांची गडबड काय झाली ती या वचनाच्या माध्यमातून दिलेली. समाधान नव्हतं, आशीर्वाद नव्हती, तृप्तता नव्हता. त्याच्यानंतर त्यांच्या जीवनाचं भाग्य कसं बदललंय हे त्यांना समजत नव्हतं. आणि म्हणून तो ते म्हणत आहे की तुम्हाला नियमशास्त्रातील कृत्याने आत्मा मिळाला किंवा विश्वासपूर्वक ऐकण्याकडून मिळाला, इतकेच मला तुम्हापासून समजून घ्यायचे आहे. कारण प्रेषित पौल साहेब, प्रेषित पेत्र
पेत्रचं जर उदाहरण जर घेतलं आपण, तर पेत्र संदेश देत असताना, पेत्र देवाचं वचन सांगत असताना अनेकावर पवित्र आत्मा मिळाला. इकडे आता सध्या होत नाही तसं. फक्त तिकडे खबा खबा डबा डबा रबा रबा तिकडे हल्ला नाही एकदा, ठच असं केलं नाही एकदा, ठेकी बास दनात दनात पडले बा हे लोक. त्यांना पडायलाही बरं वाटत. मला प्रश्न पडतो, एखाद्याचं माकड हाड नाही तुटावं पडू पडू नाही. झालेलं आहे असं बऱ्याच लोकांचं. पवित्र आत्मा मिळता मिळता पवित्र आत्मा तर मिळाला, पण दवाखान्यात ऍडमिट करून माकड हाडाची ट्रीटमेंट घ्यावा लागली काही लोकांना. दात पडले कुणाची, एक बाईने तसं कोपर सांगलं दणक्यात दातच पडली. हे असे पवित्र आत्मे नाही. मी पवित्र आत्म्याच्या विरोधात नाही, पवित्र शास्त्र पण नाही, आणि जगातला कुठलाही सेवक राहणार नाही. परंतु तो देवापासून आहे का? कारण अनेक लोक दुसऱ्याचं बघून घेतात. पवित्र आत्म्याच्या वचनाप्रमाणे आम्हाला फलप्राप्ती किंवा पवित्र आत्म्याच्या या वचनाप्रमाणे आम्हाला पवित्र आत्म्याचं मिळालेलं आहे का? आम्ही तो स्वीकारलेला आहे का? आमच्याकडे पवित्र आत्मा वचनाचा पत्ते नाही आमच्यात. मिळालंय कसं? ज्यांच्याकडे देवाचा पवित्र आत्मा आहे ना, त्यांच्याकडे देवाचं वचन त्याहीपेक्षा महत्वाचं आहे. ते केवळ चिन्हांनी चमत्काराला प्राधान्य देत नाहीत. ते केवळ अन्य भाषा बोलायलाच प्राधान्य देत नाहीत. ते केवळ मिरॅकल करण्यालाच प्राधान्य देत नाहीत. ते केवळ चिन्हांनी चमत्कार होण्यालाच प्राधान्य देत नाही, तर देवाच्या वचनाला प्राधान्य देणारा किंवा देवाच्या वचनाची फलप्राप्ती किंवा देवाचं वचन एक लाईव्ह जीवनामध्ये त्याच्या जीवनामध्ये कार्य करत असताना त्याला म्हणतात देवापासून आलेला आत्मा. कारण असे दुष्ट आत्मे पण चिन्ह चमत्कार करतात, त्यात काय लय विशेष? ही एक सत्यता आम्ही जाणून घेणं खूप महत्वाचे आणि गरजेचं आहे. यामध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही इतके बुद्धिमान आहात काय? प्रश्न केला पावलाला, प्रश्न पडला, काय बावळट येत बाबा हे लोक. मी म्हणत असते कधी कधी, एवढ्या दिवसाचे धार्मिक पण यांना काहीच कसं समजा बाबा, काय बावळट वाणी बा. मग तसंच पौल साहेब लिहितात, म्हणजे माझं मत नाही, पौल साहेबांचं मत आहे, तुम्ही इतके बुद्धिहीन आहात काय? प्रश्नचिन्ह. तुम्ही आत्म्याने प्रारंभ केल्यावर आता देह स्वभावाने पूर्णत्व मिळून पाहत आहात का? आज अनेक लोकांना आत्म्याने त्यांना स्पिरिच्युअल पॉवर मिळाला, त्यांचं तारण झालं, देवाचा आत्मा त्यांना चालवतो, देवाचा आत्मा त्यांच्यातून कार्य करतो, देवाचा आत्मा चिन्हांनी चमत्कार करतो, देवाचा आत्मा अनेक लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करतो. पण ज्याच्यामधून पोहोचतो ना, तो मात्र जगाने पूर्ण देह स्वभावाने पूर्ण व्हायला पाहत आहे. आणि आज काय प्रॉफिट लोक कसे नाही, आपण म्हणतो आता मी त्यांना मिळालेला आत्मा देवापासून एका दुष्ट आत्मा आहे याच्याबद्दल वाद नाही. परंतु ज्या वेळेस तो आत्म्याने प्रारंभ केलेला मनुष्य, आत्म्याने प्रारंभ केलेला बिलिव्हर्स, आत्म्याने प्रारंभ केलेला किंवा आत्मिक जीवन जगणारा कुणी असू, XYZ, साधा बिलिव्हर्स असू ना तर फार एखादा मोठा कोऑर्डिनेटर असू, कुणी असू, जर आत्मा त्याच्यामध्ये आहे तर तो देह स्वभावाने पूर्ण होऊ शकणार नाही किंवा देह स्वभावाने पूर्णत्व मिळू पाहणार नाही. आज आमचं असंच आहे, आत्मा आमच्या ज्याच्याकडे जास्त आत्मा मोठा आहे ना, तो देह स्वभावानेच पूर्ण होऊन पाहतो. गाड्या काय घेईन, घोड्या काय घेईन, बंगल्या काय घेईन, फॉरेनला काय जाईन, प्लॉट काय घेईन, हे काय घेईन, ते काय घेईन. हे देह स्वभावाचे चोचले पूर्ण करणारा पवित्र आत्म्याने प्रारंभ केला. पवित्र आत्म्या मिळण्याच्या अगोदर जर आम्ही ह्या गोष्टीमध्ये आमचं मन, आमचं हृदय, आमचं कृती, आमचं आचरण, आमचं वागणं, उठणं, बसणं, बोलणं, आमच्या सगळ्या गोष्टी पवित्र आत्म्या एक्सपर्ट सुरुवात आमच्या अंतःकरणात कार्यरत होण्यापूर्वी जर असल्या, परंतु आज जर पवित्र आत्मा आम्ही प्राप्त केलेला आहे, पवित्र आत्मा जर आम्हाला गायडन्स करत आहे, पवित्र आत्म्याचा जर अभिषेक आमच्यामध्ये आहे, पवित्र आत्मा जर आम्हाला चालवत आहे, त्यामुळे जर आम्ही देवाच्या पुत्रांनी कन्या होण्याचा अधिकार मिळालेला आहे, देवाचे प्रियजन, याजकगण, सेवकगण, पवित्रजन, राजकीय पुत्र, राजकीय कन्या जर झालेला आहोत, तर आता आम्ही देह वासनेकडे न झुकता आत्मिकतेमध्ये कसं वाढू याकडे जर लक्ष दिला तर खरा आशीर्वाद. नाही तर बोगस तुमच्या माळ्या काय असते नसते ती काही कामाचं नाही. कारण अनेक लोकांना पवित्र आत्मा मिळाल्यानंतर ह्या गोष्टी खूप सुचतात. हो, आता मोठी मिनिस्ट्री होईल, मग आता थोडी फॉर्च्युनर गाडी घेऊ आणि मग एक मोठी मीटिंग ठेवू, 10-15 लाखाला तर गंडा घालूच बरोबर, एक थोडस मोठं चर्च बांधू, मग आणखीन मिरेकल होते, मग लोकांपुढे दानाचा डबा ठेवूनच देऊ, मग आणखीन आपलं स्टेटस वाढेल, मग आपल्या मीटिंगला नंबर लागतील, मग आपण त्याचं हे घेऊ.
नंतर बरेचसे लोक जमल्यानंतर मग काय करायचं, एक 25,000 रुपये घेऊन डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करायची. भजनदर सिंग पंजाब 25,000 रुपये डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करायची. ही कशाने पूर्ण हो पाहत आहेत? आत्म्याने तर सुरुवात केली, आत्म्याने तर प्रकटीकरण आहे, देवाचा आत्मा तर कार्य करतोय. भजनदर सिंग नाही काम करत, पण भजनदर सिंग देह स्वभावाने मात्र पूर्ण हो पाहत आहे. डायरेक्ट नाव घेतोय मी, आणखीन कुणाचे आलेले असलं तर ते पण घेईल, कारण मी तर फक्त 1, 2, 4 लोकांचेच नाव घेतोय. परंतु परमेश्वराने एक जीवनी पुस्तकाची एक डायरीच लिहून ठेवलेली आहे. मग आमच्या प्रत्येकाचे नाव घेणार आहे. आणि चांगला असल्यावर आपल्याला भारी वाटतो, हो देवाने माझं नाव तळ हातावर कोलून ठेवलंय, येस आय एम लकी. आणि मग मी नाव घेतलं कस काय बेडलक होतोय. मी एक साधा देवाचा सेवक आहे आणि तुम्हाला सत्य सांगण्याचा मी नेटाने प्रयत्न करत आहे. ह्या गोष्टी घडत आहे. आता ते घेतोय त्याचं जाऊ पडू पडतं, पण ज्यांना ज्यांना देवाचा आत्मा चालवतो, ज्यांनी आत्म्याने प्रारंभ केला आहे ना, त्यांना कृपया विनंती आहे, देह स्वभावाने पूर्णत्व मिळू पाहू नका, आत्मिक पूर्णत्व पहा. देह स्वभावाच्या सर्व गोष्टी तुम्हाला परमेश्वर देईल, देत आलेला आहे, देत आहे, इथून पुढेही देईल ना. मग का सारखं देह स्वभावाच्या पाठीमागे जावं, का संसाराच्या पाठीमागे जावं, का जगातल्या खेलीकुशलीमध्ये आम्ही अडकावं, आणि का जगातल्या सर्व गोष्टी आम्हाला उपलब्ध झाल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये धन्य समजायचं, आशीर्वाद समजायचा, जीवनाचं सार्थक समजायचं, आम्हाला आणखीन तृप्त समजायचं. इथं होईल, व तो परमेश्वराच्या राज्यामध्ये आम्ही कदापि तृप्त होणार नाही. 4थ्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहित आहे, तुम्ही इतकी दुःखे सोसली, हे व्यर्थ काय? परमेश्वरासाठी तुम्ही पहिल्या प्रथम एवढे दुःख सोचले, आता हे व्यर्थ गेलं का? आणि ज्यावेळेस परमेश्वर तुम्हाला मिळाला, ज्यावेळेस पवित्र आत्मा तुम्हाला मिळाला, ज्यावेळेस सत्य तुम्हाला मिळालं, ज्यावेळेस स्पिरिच्युअल पॉवर तुम्हाला मिळाला, ज्यावेळेस अधिकार तुम्हाला मिळाला, ज्यावेळेस तुम्हाला एक कुठल्या तरी कामगिरीवर पाठवली, म्हणजे व्यर्थ झालं का? जेव्हा कामगिरी नव्हतं तेव्हा रात्रंदिवस प्रार्थना करायचा, जेव्हा असं काही मोठं नव्हतं तेव्हा सायकलीवरून 2 व्हीलर पण जायचा. मग आताच का असं? हे व्यर्थ गेलंय का? ज्या वेळेस सुरुवातीला प्रभूचा स्वीकार केला, त्यावेळेस घरच्यांनी आम्हाला त्रास दिला, नातेवाईकांनी आम्हाला त्रास दिला, गावाने आम्हाला त्रास दिला, अनेक लोकांनी त्रास दिला, आणि आता पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्यांना त्रास द्यायला लागलो. त्रास कोणता माहिती का? दानपात्र, देणगी, दशमांश, आमक फलन बिसन, वेळ नाही, टाइम नाही, मी आता लय मोठा आहे, छोट्या मीटिंगला येत नाही, गाडी आहे का, माईक आहे का, सिस्टीम आहे का, मंडप आहे का, लोक किती येतील, पॉम्पलेट छापले का, बॅनर लावले का, किती दानपात्र किती शक्यतो मिळू शकतो, किंवा माझं पाकिट काय असेल, रेकॉर्डिंग वगैरे आहे का? ह्या गोष्टीने आमच्या जीवनाचं सार्थक होणार नाही. ठीक आहे, तुम्ही परमेश्वराने तुमच्याकडे उपलब्ध करून दिलेत, आमेन, प्रेज द लॉर्ड. परंतु केवळ याच गोष्टीवर आम्ही सीमित न राहता आम्ही आत्मिकतेने कसं वाढू याकडे आम्ही लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून जो तुम्हास आत्मा पुरवितो व तुम्हामध्ये अद्भुत करीतो, तो नियमशास्त्रातील कृत्यांनी करतो की विश्वासपूर्वक ऐकण्याकडून? आता नियमशास्त्रातून मिळतं का तुमच्या विश्वासामुळे मिळतं? पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेल्या लिखाणामुळे मिळतं की तुमच्या विश्वासामुळे मिळतं? पाळक साहेबांच्या विश्वासामुळे मिळतं किंवा पाळक साहेबांना पॉवर मिळालंय म्हणून मिळतंय, का पाळक साहेबांना प्रकटीकरण भविष्यवाण्याचं कृपादान मिळालंय म्हणून तुम्ही नीट होता, का तुमच्या विश्वासाने होता? हे लोक एवढे लांब जातात, विश्वास ठेवून जातात, ना की याजक साहेबाच्या बोलण्यातून तुम्ही नीट होत नाही. आणि म्हणून कृपया कुठल्याही सेवकाला देवाचा दर्जा देऊ नका, मग तो कोणता शिंग असो न तो कोणताही मुंग असो, हो राज असो न तर कोणी असो, नाही तो कोणताही आणवणे वनवणे कोणी असो, त्याला व्हॅल्युएशन देऊच नका ज्यावेळेस तुम्ही, कारण तुमचा विश्वास आणि जगाचा उद्धार करता परमेश्वर यामध्ये
स्वर्गाचं राज्य किंवा देवाचं राज्य आणि जगामध्ये भूतलावर पवित्र शास्त्र स्पष्टरित्या सांगतं की एकच मध्यस्थ आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा मध्यस्थ नाही. आम्ही कुणालाही मध्यस्थ करतो. ते काही जगातलं नाही कर्ज घ्यायचंय मध्यस्थी होता का, डायरेक्ट कॉन्टॅक्ट. आमच्याकडे आहेत मध्यस्थ ब्रदर. मग पुढचा त्याचा सहाय्यक पास्टर, मग पास्टर, मग रेव्हरेंड, मग राईट रेव्हरेंड, बिशप, कोऑर्डिनेटर, आचार्य, माचार्य, काय काय कोणते कोणते आता लय पोस्ट आहेत बा. अपोस्टोल, फिपोस्टोल, हे आमचे मध्यस्थ. शक्यच नाही. ज्यावेळेस तुम्ही हे करताय ना, स्वतःवर शाप ओढून घेताय. म्हणूच नका, करूच नका ना. यांच्या हातात तरी काय आहे? तुम्हाला वाटतंय की माझ्या हातामध्ये काही असेल? किंवा जे काही कोणी देवाचे लय मोठमोठाले अभिषिक्त सेवे केले, पळापळा वाहत त्यांचं लय पवित्र आत्मा पार सिटीच्या बाहेर पडतो, त्यांच्या हातात आहे का काही? तुमचा विश्वास आणि त्या देवाची दया आणि करुणा. फक्त देवाच्या सेवकाला एक मध्यस्थ कसं बनवलेलं आहे? एक ट्रॅफिक हवालदारासारखं, एक वॉचमॅन सारखं, एक थापा लोकांसारखं. हजर हो, जागते रहो, काठी आपटायची त्यांनी फक्त, आणि महिन्याला पगार घ्यायचा. त्याचं प्रतिफळ स्वर्गात मोठंच असेल, कारण तो देवाचा निरोप आहे, देवाकडून आलेला आहे, तो देव नाही. आणि म्हणून बरेचसे आशीर्वाद आमचे याच्यामुळे रखडले जातात. हे पण लक्षात घ्या. लोक परमेश्वरावर श्रद्धा ठेवायच्या ऐवजी परमेश्वराचं नाव सांगणाऱ्या मनुष्यावर श्रद्धा ठेवून मोकळे होतात. त्यांच्या मुखात कायम प्रभूचं नावाच्या ऐवजी त्यांच्या पाळक लोकांचेच नाव आहे. हो, मी कधी कधी लोकांबरोबर बातचीत करतो असं फ्री मध्ये. मग आता मी नाव नाही घेत पाळकांचं, पण ज्यावेळेस आम्ही भाषण करतो ना, तेव्हा आमचे पाळक साहेब असे, आमचे पाळक साहेब तसे, आमच्या पाळक साहेबांचं असं आहे, आमच्या पाळक साहेब तसं आहे, आमच्या पाळक साहेबांनी असं केलं का असं होतंय, तसं केलं का तसं होतंय. मी म्हणलं तुमचा पाळक आणि तुम्ही दोघेही नरकात जाता जर तुम्ही असंच केलं तर. असेच जातात, हाय असेच. पाळक साहेबांचा आदर करा, सन्मान करा, त्यांना काय तुम्हाला जितकं काय करायचं तेवढं करा, परंतु परमेश्वराच्या दर्जाला त्यांना बसूच नका. अनेक लोकांनी परमेश्वराला कमी आणि पाळक साहेबांना जादा केल्यामुळे आता बरेचसे पाळक लोकांना लय खटकतो. कारण पाळक साहेबांचं नाव आलं का लोकांना अंगावरच काटा येतो. त्यांना वाटतं हे काय अँटी क्राइस्ट आहे का, पाळक विरोधी हे का, ख्रिस्त विरोधी हे का, कोण आहे कळतच नाही. आणि त्यांची वा प्रशंसा केली ना, म्हणतो हो एकच नंबर. ही वस्तुस्थिती आहे. अनेक लोकांचे आशीर्वाद, अनेक लोकांचं समाधान, अनेक लोकांची तृप्तता, अनेक लोकांची धन्यता, अनेक लोकांचं एक जीवनाचं सार्थक बनवणारे परमेश्वराने तुम्हाला आणि मला बनवलेलं आहे. मग आम्ही या वचनाप्रमाणे असावं ना, आम्ही मोठेपणा करावा. या ठिकाणी पुढे लिहिता येईल, ज्याप्रमाणे अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले, तसे हे आहे. त्याने देवावर विश्वास ठेवला, अब्रामाने देवावर, आणि ते त्याला नीतिमत्व गणण्यात आलं. आज आम्ही कुणावर भरोसा ठेवतो? आज आम्ही आमच्या अंतःकरणाला तपासूया. आता सगळेच लोक तसे नाहीत, पण जवळजवळ 80-85-90% पर्यंत लोक तसेच गाड्या. सरळ सरळ सांगतो, सरळ स्पष्ट उदाहरण सांगतो. काही लोकांना जर स्वार्थ सांगायला लागलो, नाही नाही आमच्या फादरनी हे सांगितलेले, तुम्ही तिकडे काही सांगायचं नाही आम्हाला, गेट आउट. आमच्या पाळक साहेबांनी हे सांगितलं, गेट आउट. आमच्या रेव्हरंड साहेबांनी सांगितलं, गेट आउट. अरे पण प्रभूंनी काही सांगितलं का नाही? तुमच्या पाळक साहेब सांगू, गुरुजी सांगू, कोऑर्डिनेटर सांगू, रेव्हरंड सांगू, बिशप सांगू, जे आणखीन कोण असतील ते सांगू, पण परमेश्वराने काय सांगितलंय ते सांगते. ते परमेश्वरानेच दिलेलं सांगते, ते काही त्यांच्या गरीबाड बी सरलेलं नाही. मग परमेश्वराची वाहवा करा, परमेश्वरावर श्रद्धा ठेवा, परमेश्वरावर विश्वास ठेवा. मग तो नीतिमत्त गणण्यात येतो, जसं अब्रामाला केलेलं आहे. मग अब्रामाचे गुण देखील आमच्यामध्ये पाहिजेत. यावरून तुम्ही समजून घ्या की जे विश्वासाचे तेच अब्रामाचे पुत्र आहेत. ज्यांचा विश्वास आहे ना, विश्वास, तेच अब्रामाचे पुत्र, बाकीचे काही कामाचे नाहीत. मोकार म्हणायचं नाही, मी पुत्र आणि मी कन्या, मी राजकुमार आणि मी रॉयल पीस्ट. इंग्लिश शब्द लय भारी वाटतो, रॉयल पीस्ट. वाव, मी देवपुत्र, मी राजपुत्र, मी राजकन्या.
ठीक आहे, आमेन, प्रेज द लॉर्ड, आपण आहोतच. पण आमच्यामध्ये हे गुण पाहिजेत. देह स्वभावाला राजपुत्रांनी राजकन्या होता येत नाही. देह स्वभावाला पुत्रांनी कन्या होत नाही, येता येत नाही. देह स्वभावाला सार्वकालिक वतन मिळत नाही. आणि म्हणून आम्ही जर राजपुत्रांनी राजकन्या आणि पुत्रांनी कन्या होण्याचा अधिकार आम्हाला मिळाला आहे, आणि आम्ही पुत्राचे अब्रामाचे वारिस आहेत, आम्ही अब्रामची संतान आहोत, आम्ही अब्रामाचे पुत्र आहोत, आणि जो अब्रामाला आशीर्वाद दिलाय तोच आम्हालाही परमेश्वर दिलाय आम्ही नाही. पण भेटलाय का तुम्हाला? आणि जर भेटलाय का तुम्ही अब्रामापर्यंत चालतात का? आणि अब्राम जसा परमेश्वराच्या देह स्वभावानी नाही चालला, तो आत्म्याच्या स्वभावानी चालला. जसा देवाचा आत्मा त्याला सांगेल, जसा देव त्याला मार्गदर्शन करेल, त्याला माझा अब्रामा उठ, इथून चंबू गबाळ उचल, जाय तिकडं. आपण म्हणतो प्रभू एवढं कुठं असतं का? अहो, एवढ्या दिवसाच्या गरिबी हरिबीत मी सेवा केली, एवढ्या दिवसाचं सायकलीवर हिंडायला सुरुवात केली. आता कुठंतरी छोटीशी मंडळी आली, आता कुठेतरी लोक 10-5 दानपत्र द्यायला लागलेत, आता कुठेतरी मी लोकांना दान दशमून द्यायला शिकवलंय, आता कुठेतरी लोक ते द्यायला लागलेत, आता 50-50 लोक झालेत, आता कुठेतरी पत्र्याचं शेड एक छोटीशी बिल्डिंग बांधली, आता कुठेतरी मी स्थिर झालो, आता कुठेतरी माझ्या लेकरा बाळाला चांगले कपडे लता खाणं पिणं बॅलन्स आलाय. प्रभूजी कुठे शक्य आहे करावं? प्रभू उठ, मी सांगन तिथं जा. अब्रामाला म्हटलं मी तुला सांगन तिथं जा. अब्राम म्हणलं की चंबू गबाळ उचलायचा निघायचं. आम्हाला सांगितलं तर नाही, आम्हाला सांगितलंच तर देवाच्या सेवकांना सांगितलं, ठीक आहे आता तू इथं सटल झालास ना, जा खेडेगावात, तिथं भाड्याने रूम घेऊन देवाची सुवार्ता सांग. हाय का कोणाची दानत आहे? नाही, मी स्थिर झालो, आता माझं घर झालं, माझे लेकर कॉलेजला इकडे तिकडे व्यवस्थित आहेत, माझा बॅलन्स जमायला लागला, आता मंडळीचं माझं चांगलं व्यवस्थित आहे, आता कुठेतरी मला हाय लेवलला जायचंय, आताशी कुठेतरी मी ती स्कॉर्पिओला नंबर लावलाय जुन्या, नंतर मला तिथून पुढे डस्टर वगैरे घ्यायची, त्याच्या पुढे मला ते आणखी स्क्वॉडा गाडी घ्यायची, आणि काही दिवसांनी मला हेलिकॉप्टर घ्यायचंय, त्याच्यानंतर मी हवेत जाणार आहे, मग तसाच आता लोकात पण जाणार आहे, तसंच जायचं पुढं, थोडस सारखायचं. मग एवढं सगळं झालं. हे आत्मिकतेचे फायदे आणि जगिकतेचे फायदे. आम्हाला कोणते फायदे घ्यायचे? आज आम्ही देह स्वभावाने जगत आहोत आणि आशीर्वादाची याचना करतो. देह स्वभावाने जगत आहोत आणि म्हणतो आमचं दुःखच परमेश्वर आनंदात बदलून टाक, आणि जगायचं देह स्वभावामध्ये. आत्मिक स्वभावामध्ये जगल्यावर आम्हाला आलेले देह स्वभावाचे दुःख देखील परमेश्वर देह स्वभावाच्या स्वरूपात जर आम्हाला त्याचा हवा असेल उत्तर, तर देह स्वभावामध्ये तो आनंदात बदलील. परंतु आम्हाला आत्मिक स्वभावाने जीवन जगावं लागेल. देह स्वभावाने जीवन जगून मग म्हणायचं दुःखाचा आनंदात बदलवतो मशीन गॅट आउट, नाही बदलणार. या वचनाप्रमाणे तरी बदलणार नाही. आणि म्हणून मोठमोठाले बॅनर असतात, तुमचे दुःखच आनंदात बदलले जातील, आणि अनेक लोक आतापर्यंत त्यांचं दुःखच बदललं नाही, नुसतं पोस्टरच बदलत आहे, नुसतं मिनिस्ट्रिया किंवा त्यांचं मोठं मॉप तयार होतंय, मोठं नेटवर्क तयार होतंय, पण जे तळागाळाचे जे पहिले आहेत ना, ते अजूनही तळागाळातच आहेत. कुठलाच आशीर्वाद नाही, समाधान नाही, तृप्तता नाही, लक्की नाही, भाग्यशाली नाही. हे बिचारे डबडे वाहूच मिले, हे बिचारे झाडूच मिले, हे बिचारे सत्रांच्या आथरायलाच गेले, हे बिचारे खुर्च्या पुसायलाच गेले, हे फक्त पालकांच्या बॅगाच उचलायला गेले. काहीच नाही, यांना पुढंच येऊ नाही दिलं, हे गेले पुढं. पण मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही जर विश्वासाने हे सगळं करत आहात, आणि जर तुम्हाला एखादा पुढे जाऊ देत नाही, त्याला तसाच पुढे पळू द्या, 90ने पळू द्या. कारण तो जो जाणार आहे तो अधोलोकात आणि नरकात जाणार आहे. आणि तुम्ही जे थांबलेत ना, स्थिर आहात ना, जर प्रभूमध्ये आहात, तर तुम्ही सार्वकालिक वतनाचे, सार्वकालिक आशीर्वादाचे वाटेदार आहात. पुढे तो वचन लिहित आहे देव, ह्यावरून तुम्ही समजून घ्या की जे विश्वासाचे तेच अब्रामाचे पुत्र आहेत. देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरवणार. परराष्ट्रीय, आपण ज्यांना विधर्मी म्हणतो ना, विधर्मी लोक, ख्रिस्ताचे नसलेले, जे येशू ख्रिस्ताला ओळखीत नाहीत, जे चर्चला येत नाहीत, जे मूर्तीपूजा करतात, किंवा जे देवाची त्यांची ओळख नाही, अशी विधर्मी लोक, परराष्ट्रीय लोक. आम्ही देवाचे लोक, ते परराष्ट्रीय लोक. ऐका आता, देवाचे लोक आणि परराष्ट्रीय लोकांना आशीर्वाद कोणाला आहेत? या ठिकाणी लिहित आहे, देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरविणार. त्यांचा जर विश्वास असेल ना, परराष्ट्रीयाचा विश्वास आणि त्याप्रमाणे कृती,
तर 100% परमेश्वर परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरवणार. त्यांना देखील, कारण ते कृती आणि आचरण त्यांचं चांगलंय. आम्ही फक्त नामधारी आहेत, आम्ही फक्त ख्रिस्ताला वरवर स्वीकारलंय, पण आमचं वागणं उठणं बसणं त्या विधर्मी लोकांपेक्षा बेहतर आहे, मूर्तीपूजक लोकांपेक्षा भयानक आहे, त्या जगातल्या पाप करणाऱ्या लोकांपेक्षा आणखीन पापिष्ट आहे, भरमिष्ट आहे. आम्ही फक्त नावाला लेबल लावून घेतले. आम्ही फक्त आमचं आत्मिक समाधान, आम्ही थोडस आमचं जैगिक समाधान आमच्या गोष्टीतून पाहतो आणि आम्ही स्वतःला धीर देतो. आम्ही स्वतःचीच पाठ थोपटून घेतो. ह्या अपूर्व ज्ञानामुळे शास्त्रलेखानी अब्रामाला पूर्वीच ही सुवार्ता सांगितली की तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल. सर्व परराष्ट्रीयांना देखील, अनबिलिव्हर्स लोकांना देखील, विधर्मी लोकांना देखील आशीर्वाद, समाधान, तृप्तता, लकी, भाग्यशाली आणि धन्यता. परंतु केव्हा? ते जर परमेश्वरच्या नावावर त्यांनी श्रद्धा ठेवली, त्यांनी जर परमेश्वरच्या नावावर जर विश्वास ठेवला आणि विश्वासाप्रमाणे कृती आणि आचरण करायला सुरुवात केली तर. कारण अनेक लोकांचा बाप्तिस्मा होऊन देखील ज्यांचा बाप्तिस्मा नाही झाला ना त्यांच्या बेहतर जीवन जगतात, आणि ज्यांचा बाप्तिस्मा झाला नाही ना ते आज चांगल्या प्रकारचं जीवन जगतात. मग तारण कुणाचं झालंय खरं सांगा? आशीर्वाद कुणाला मिळाला खरं सांगा? समाधान कुणाला मिळालं असेल खरं सांगायचं ना? मग आता मी कायम तो डॉलेग वापरत होतो. आपण आपल्या अंतःकरणात डोकून पाहणं खूप गरजेचं आहे. आम्ही दुसऱ्याला पाहायला लय भारी आपल्याला. आम्ही कधी पाहिलं का? आम्ही जर प्रभूचे लोक आहोत किंवा आम्ही प्रभूच्या सानिध्यात जर आहोत किंवा आम्ही जर देह स्वभावाने न जगणारे लोक आहोत तर सर्व प्रकारचे आशीर्वाद आमच्याजवळ पाहिजेत. ज्या अर्थी आत्मिक सार्वकालिक वतनाचे आशीर्वाद आमच्याकडे नाहीत आणि जगातले पण नाहीत तर आमचं जीवन जगून फायदा काय? म्हणजे इथे नरकासारखं जीवन जगायचं, नरकी जीवन, आणि पुढे नरकातच जायचं. इथे सगळ्या प्रकारचं कामातून गेलेलं जीवन जगायचं तर लोक सन्मान करीनात, आदर करीनात, आपली वाहवा करीनात, प्रशंसा करीनात, मान द्यायनात, किंवा आमची परिस्थिती येऊशी काय भारी व्हायनात, आमच्या घरात शांती नाही, किरकिरे सगळे कायम. थोड्या वेळापूर्वी लाईव्हला येण्याच्या अगोदर मी एका दवाखान्यामध्ये गेलेलो होतो आणि त्या ठिकाणी अचानक पेशंट एका भावाने एक बहीण आपल्या हातात उचलून इतका तो घाईत आलेला होता, ती बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत होती. आणि त्याने येऊन आमचे मामा होते, त्या मामाच्या पलीकडच्या कॉटवर त्या बहिणीला त्या ठिकाणी टाकलं. त्याला विचारलं, डॉक्टर धावत आले, काय झालं? त्याला काय नाही, एकच टोला मारला हिला फक्त कान पाण्यात तिथं, तेव्हा ती बेशुद्ध झाली. एकच टोला. आणि मग तिथं स्टोरी सांगितली का म्हणे ह्या कुटुंबामध्ये आतापर्यंत शांतीच नाही, आनंद नाही, हर्ष नाही, उल्हास नाही, धन्यता नाही, काहीच नाही. कारण हा बाबा दररोज दारू पितोय आणि त्या ठिकाणी त्यांचे जवळजवळ 5-6 नातेवाईक जमलेले होते आणि ते म्हणे आज ज्वारी इकतोय, बाजरी इकतोय, ताट इकतोय, भगुला इकतोय, सगळंच इकतोय. मग याच्या बायकोने याला भगुल्याने हाणलं आणि भगुल्याने हाणल्यामुळं त्याने त्याची एक असं रागाच्या जोरात एक कान फडीत ओढली तर ती बाई चक्कर येऊन पडली. म्हणून तिथं 1100 रुपयाचं तिला स्टेटमेंट देण्यात आलं. काय माहिती आता ती परत येते का नाही शुद्ध. ते डॉक्टर म्हणले रात्रीच्या रात्री आली तर ठीक आहे, ना तर उद्या परत ठेवावं लागेल ऍडमिट. ते म्हणजे नाही काय नाही झालं, ही नाटकं करते वरून. ही रियालिटी. आम्ही जर देह स्वभावानेच आमचं जीवन जगायला जर चालू केलं ना तर आम्ही देह स्वभावाचे आशीर्वाद मिळत नाहीत. कारण देह स्वभावामध्ये हवे, देह स्वभावामध्ये तुसड्यापणा आहे, देह स्वभावामध्ये भांडण तंटा, हेवा, कलह, वाद, हे सगळ्या गोष्टी इथं. देह स्वभावामध्ये कुठल्याच प्रकारचं चांगुल नाही. परंतु देह स्वभावाला देखील चांगल्या प्रकारचं जर देह स्वभावात जगायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला आणि मला आत्मिक स्वभाव परिधान करावा लागेल, दैवी स्वभाव परिधान करावा लागेल. मग हा दैवी स्वभाव किंवा आत्मिक स्वभाव किंवा देवाकडून आलेलं मार्गदर्शन तुम्हाला आणि मला एक आत्मिक क्षेत्रामध्ये स्थिर ठेवील, आशीर्वादी, समाधानी, तृप्त, लकी, भाग्यशाली ठेवील. आणि त्याचबरोबर आमचं जे काही 70, 80, 90, 100 वर्षाचं जे काय आयुष्य असेल हे देह स्वभावाचं, याच्यामध्ये देखील आपल्याला सुख, शांती, समाधान, ऐश्वर, सगळ्या गोष्टी मिळून देतील. याचा अर्थ नाही की आम्ही जैगिक जीवन जगू नये किंवा खेली खुशाली जीवन जगू नये किंवा आनंदात जीवन जगू नये किंवा एक थाटामाटाचं जीवन जगू नये किंवा श्रीमंतीचं जीवन जगू नये. याचा अर्थ मुळीच असा नाही.
तुम्ही जगा. देवाची तर हीच इच्छा आहे की देवाचा एकही सेवक, बिलिवास भाऊ बहीण आई वडील सेवक ब्रदर पास्टर रेव्हरंड गुरुजी कोण कोऑर्डिनेटर असन एकही खालच्या दर्जाला राहू नये. त्यांनी सगळ्यांनी असं मस्त असा, पण दोन्ही जोड संघच पाहिजे, विजोड व्हायचं नाही. असं कोणता मनुष्य आहे, शेतकरी आहे का तुम्हाला बघायला मिळालंय? वावरात नांगर धरायचंय, एका साईडला गाढव आणि एका साईडला उंट जोडलाय, असं आहे का? असा त्यांच्या खांद्यावर ते आपण जू देतो ना, जू किंवा शिवळट, त्याच्यामध्ये बैलाच्या गळ्यात ते जू बांधलेलं जातं आणि इथं शिवळटीने असं त्याला हे बांधलं जातं. मग एका साईडला गाढव आणि एका साईडला उंट, आणि यांचं नांगर हाकीत का कधी? ही अशी गोष्ट, त्याला जोड पाहिजे, सारखा पाहिजे. म्हणून खिलारी जोडी जे म्हणतो ना आम्ही, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना बैल बळीराजा आणि त्यांचा सगळ्यात महत्वाचा आशीर्वाद देणारा ज्याला बैल म्हणतात ना, तो जो शेती नांगरतो, हे असे पाहिजेत खिलारी एकसारखे. तसं जीवन जगताना एकसारखापणा पाहिजे. आत्मिकतेमध्ये देखील जीवन जगा आणि जगामध्ये जीवन जगा. मग तुमच्यामध्ये आत्मिकता असल्यानंतर तुम्ही जगिक जीवन जगत असताना तुमच्यामध्ये फॉल्ट होणार नाही, तुमच्यामध्ये कलह होणार नाही, वाद येणार नाही, समस्या येणार नाही, चिंता येणार नाही, काळजी येणार नाही, टेन्शन येणार नाही, आणखीन तुमची कर्जबाजारी होणार नाही. कारण तुम्हाला आथरून पाहून पाय कसं पसरायचं समजन. मग तुम्हाला हे पण समजन. एक मराठी आपण महाराष्ट्रीयन मध्ये राहतोय. दे रे हरीन पळगावरी, नुसतंच बसायचं पळगावर म्हणायचं हरी, देवा, परमेश्वरा, येसू बापा, बुद्धा, गॉड, अल्लाह, जे काही एक्स वाय झेड तुमची श्रद्धा, मला कुठल्याही धर्मावर टीका करायची नाही. म्हणजे आपण बसल्या बसल्या असं म्हणू का, दे मला इथंच, मी हलणार नाही, डुलणार नाही, उठणार नाही, थोबड करून बसतो आणि वरूनच टाक. दळायला जायची गरज नाही, पाणी मारायची गरज नाही, सगळं वरूनच येऊन जायचं. आणि गिळू पण तूच लाग, नुसतं करायचं नाही. त्याच्यासाठी आम्हाला सारखापणा लागेल. जगिक जीवन जगत असताना परमेश्वरने जे ऐश्वर, जे सुख, जे समाधान, जो आशीर्वाद, जी तृप्तता, जी सार्थकता दिलेली आहे, ती जर तुम्हाला टिकवून ठेवायची असेल आणि अशीच टिकवलेली सार्थकता, असाच टिकवलेला आशीर्वाद, याही पेक्षा परमेश्वर यहोवाने जो आमच्यासाठी सार्वकालिक वतनासाठी युगानुयुग जीवन जगणाऱ्या त्या राज्यासाठी जो आशीर्वाद आणि बहुमान आम्हाला ठेवलाय, तो या जीवन स्वभावात जगत असताना, दैहिक स्वभावात जीवन जगत असताना, येणाऱ्या दिवसामध्ये, येणाऱ्या युगामध्ये आम्हाला आत्मिक आशीर्वाद देखील मिळणं खूप महत्वाचं आहे. आज अनेक लोकांचं असं म्हणणं आहे, जाऊ दे भाऊ, जवळ जिवंत आहे ना तवर खा प्या आईश करा, काय मेलं म्हणजे गेलं. समजन मग समजन. आता नसलं समजत ना तर मग मेल्यावर समजन. याचं उत्तम असं उदाहरण बरीच येतं. समजा आपण अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं ना, आता काही लोकांचं म्हणतात अंधश्रद्धा, हे भुताड झाले बरं का, नुसतं बोंबील माग, मटण माग, बिर्याणी माग, अंडे माग, हे माग, अतृप्त आत्मा आहे, भटकता आत्मा आहे. मग जिवंतपणीच खाय ना, मग काय डोकं चालवायचं. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं की येणाऱ्या दिवसामध्ये पवित्र शास्त्राच्या माध्यमातून मी अनेक वेळेस श्रीमंत मनुष्य आणि दरिद्र लाजरचं उदाहरण आम्ही सातत्याने घेतले. त्या मेल्यानंतर समजत की मी स्वर्गात आहे का नरकात आहे. कारण जिवंत माणूस का म्हणतो, जाऊ दे राव, जे होईन ते होईन, पाहता येईल, मेल्यावर मेलं म्हणजे गेलं, कोण बघत आहे स्वर्गात आहे का नरकात आहे, समजन, मेल्यावरच समजन. तसंच पापाला मेल्याशिवाय, आमच्या मीपणाला गायड्याशिवाय, आमच्या अहमपणाला गायड्याशिवाय, आमच्या अंधश्रद्धेला गायड्याशिवाय, आमच्या फाजील धार्मिकतेला गाडल्याशिवाय, आमच्या अज्ञानाला गाडल्याशिवाय आम्हाला सत्य समजणार. आणि एकदा का सत्य समजलं की ते सत्य आम्हाला याच्यातून बंधमुक्त करेल. आणि एकदा का बंधमुक्त झाले की तुम्ही देवाचे लोक व्हाल. आणि एकदा का देवाचे लोक झाले, तुम्हाला आशीर्वादाची रेलचल राहील, तुमचं जीवन सार्थक होईल, तुम्ही तृप्त व्हाल, तुम्ही धन्य व्हाल. आणि केवळ इथंच नाही, इथं तर व्हाल तर व्हाल, परंतु सार्वकालिक वतनासाठी, युगानुयुग जीवनासाठी देखील तुम्हाला ती धन्यता आणि तृप्तता तुमच्याबरोबर असेल.
आणि ही टिकून ठेवण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगते की देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठेवतो ना. मग आम्ही तर विश्वासूच आहेत ना, आम्ही तर राष्ट्रीय झालो ना. आता ज्यांनी विश्वास ठेवला नाही त्यांना परराष्ट्रीय किंवा विधर्मी म्हणण्यात येतं, आणि ज्यांनी विश्वास ठेवला की त्यांनी उघड उघड प्रभू येशू ख्रिस्ताचा मुखाने स्वीकार केला, म्हणजे काय म्हणताय, प्रत्येक मुख प्रभू येशूच्या नावाचं स्तवन करील आणि प्रत्येक गुडघा प्रभू येशूच्या नावात टेकला जाईल. ज्यांनी माझा उघड उघड स्वीकार केला, परमेश्वरचं वचन म्हणतो, ज्यांनी लोकांसमोर माझा स्वीकार केला मी त्याला माझ्या परमेश्वर पित्यासमोर स्वीकारील. म्हणजे जेवढे जे स्वीकारलेले लोक आहेत ना, हे जर नीटनेटके नाही राहिले तर तुम्हाला असं वाटतं की त्यांना आशीर्वाद मिळतील? वाटतंय का? मग त्याच्यापेक्षा जे परराष्ट्रीय आहेत, ज्यांनी ख्रिस्ताला ओळखलं नाही किंवा ज्यांनी देवाला ओळखलं नाही, पण तो ख्रिस्ताने आणि देवाने दिलेल्या गोष्टी त्या लाईव्ह जीवनामध्ये जगतात, म्हणजे याचा अर्थ ते आमच्या बरोबर नाही, परंतु ते सेपरेट नीतिमान ठरतील आणि आमची काही गॅरंटी वॉरंटी राहणार नाही. कारण आम्ही बापावर जाऊ, मी पुत्र, मी कन्या, मी पास्टर आणि मी याजक, मी प्रोफेट आणि मी भविष्यवक्ता, आणि मी लय नीट केले आणि लय चमत्कार केले, आणि माई सेवा लय भारी आणि माई लय चेज लय भारी, आणि माय आमक भारी ते इथंच भारी, तिथं लय भारी भारी होईल. नरकात गेलो, स्वर्गात जाऊन भारी भारी करायचंय का नरकात जाऊन भारी भारी करायचंय हे तुम्ही ठरवा. देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरविणार. या पूर्व ज्ञानामुळे शास्त्रलेखाने अब्राहमाला पूर्वीच ही सुवार्ता सांगितली की तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल. आज जे तुम्हाला आणि मला आशीर्वाद आहेत अब्राहमाकडून मिळालेले आहेत, कारण आम्ही अब्राहमाची संतान आहोत. आणि याहीपेक्षा उत्तम, आम्ही आता ख्रिस्ताची संतान आहोत, येशूची संतान आहोत, यहोवा परमेश्वरची संतान आहोत, निर्माणकर्त्याची संतान आहोत. तर मग आम्ही किती विशेष करून आशीर्वाद बाळगायला पाहिजे. पण आम्ही केवळ नावाला आहोत. माझे प्रिय भावांनो बहिणींनो, 9व्या क्रमांकाच्या वचनामध्ये तो लिहित आहे, म्हणून जे विश्वासाचे आहेत त्यांना विश्वास ठेवणाऱ्या अब्राहमासहित आशीर्वाद मिळतो. आणि म्हणून विश्वास ठेवा आणि विश्वासाप्रमाणे कृत्याने आचरण करा, म्हणजे आमचे आशीर्वाद कुणीही रोखू शकणार नाही. 10व्या क्रमांकाच्या वचनावर लिहिले, कारण नियमशास्त्रातील कृत्यावर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके सर्व शापाधीन आहेत. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिले आहे ते सर्व आचरण्यास जो कोणी टिकून राहत नाही तो शापित आहे. आणि म्हणून बरेचसे लोक बोटच ठेवून असतात. नियमशास्त्र, शास्त्री आणि पुरुष काय करायचे तेच करायचे, पण त्याच्यात लिहिलेलं पाहिजेच नव्हते. वाचून दाखवायचे, लोकांना दाखवायचे, भीती घालायची, दडपण घालायचे. हो, दान आणि दशमान न दिलं तर देवाचे शाप येतात. लोकांनी नाही भांडे विकून तुम्हाला द्यावा दिलेत, ही देखील परिस्थिती आहे. देवाला द्या म्हणजे दिले जाईल. अरे मग नुसतं काही नोटाचे बंडलच द्या का, दुसरं काही नाही द्यायचं का? ते पण शिकवा ना, का देवाला काय काय द्यायचंय. मग पूर्वीच्या काळात हे म्हणजे होले ना, आमका आमका पातक आहे का होले, थोडस मोठं आहे का पारवे, त्याच्यापेक्षा मोठं पातक केलंय का मेंढरू, बकरू. हे नियमशास्त्राचे बनते होते ना, हे शास्त्री परुषी सदुकी, यांना नियमशास्त्र माहिती होतं. ते काय करायचे, पूर्वी जे नियमशास्त्र लावून दिलं होतं मोशेने, त्याच्यात लिहिलं होतं का बा असं झाल्यानंतर हे अर्पण करायचं, तसं झालं का ते अर्पण करायचं, आणि अर्पण करायचं हे यांच्याच घरी गाय पाहिजे. सगळा भ्रष्टाचार केला. आजही अनेक लोक शास्त्र भागाचा पुरावा दाखवून आजही भ्रष्टाचारामध्ये आहेत. आजही देवाच्या अधीन नाही, आजही कृपेमध्ये नाही. आजही ते प्रत्येक जण देह स्वभाव पूर्ण करण्याचे मार्गात आहेत. पूर्वीच्या देवाचे सेवक जर घेतले आणि त्यांचा देह स्वभाव आणि आत्मिक स्वभाव जर पाहिला, आणि आताचे म्हणजे मला जरी घेतलं तर आता मी दुसऱ्यांचे नाव घेऊन घेऊन वैतागलोय, थकलोय. न जाणू बरेच पाळक येऊन माझ्याकडे यावात, पण आले तरी मी त्यांना प्रेज लोडच करीन, कारण देवाची इच्छा आहे. बऱ्याचशा गोष्टी आम्हाला विश्वास, कृती, आचरण यावर खूप महत्वाचं आहे. आम्हाला दाखले देखील भरपूर आहेत.
आणि म्हणून या ठिकाणी आणखीन एक गलतीग्रस्त पत्र अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 14 एक पाहूया. ह्यात उद्देश हा की अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशू मध्ये परराष्ट्रीयांना मिळावा. म्हणजे आपणाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे, जगाविषयीचे नाही. आम्हाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे नाही मिळत, जगाविषयीचे मिळतं. बघा तुम्ही कोणते भविष्यवक्ते घ्या, प्रॉफेट घ्या, पाळक घ्या, पास्टर घ्या, रेव्हरंड घ्या, बिशप घ्या, फादर घ्या, गुरुजी घ्या, कोऑर्डिनेटर घ्या, बंतीजे घ्या, काजी घ्या, हबब घ्या, क्रिस्तुबर घ्या, जे काही पुढारी आहेत ना त्यांना घ्या. ह्यांचा डोक्यात एकच गणित, लोकांना याच्यातला मार्ग दाखवायचा. पण ह्या सांगत असताना मात्र आपला मार्ग नीटच करायचा. आपली गरिबी हरिबी नीटच झाली पाहिजे. भले 4-5 वर्ष का धंदा चाला ना, ही रियालिटी आहे. आणि म्हणून समय ओळखून हे करा. आता सगळ्या जाती धर्म पंथ भेद काहीच नाही. हे आम्हाला लुटणाऱ्यांनी तयार केलेल्या टोळ्यांचे ग्रुप आहेत. पुरुष आणि स्त्री, मनुष्याने जे मानव बनवलं ना, ही मानव जात हीच आहे. याला कुठलाच प्रकारचा धर्म नाही, जात नाही, पंथ नाही, भेद नाही, काहीच नाही. हे प्रत्येका ग्रुपनी आम्हाला लुटण्याचं एक टोळ्या तयार करून घेतल्यात. एक छोटे 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 सबस्टेशन करून घेतले. आणि हे मोठ्या सबस्टेशनला जोडलेलं नाही ती, यांच्या मनाचे सबस्टेशन येते. फक्त उदाहरण इथून घ्यायचं, बाकी काहीच नाही करायचं. म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींना आवडलं या ठिकाणी तो लिहित आहे की अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशू मध्ये परराष्ट्रीयांना मिळावा, विदर्भी लोकांना मिळावा, जगातल्या लोकांना मिळावा. पण कुणाला ते त्याच्या नावावर श्रद्धा ठेवतील, त्याला स्वीकारतील, त्याच्या वचनावर चिंतन मनन अध्ययन करतील आणि जीवन जगत असताना होता येईल तेवढे सत्कर्म करतील, चांगल्या गोष्टी करतील, चांगलं वागतील, उठतील बसतील, जसं आपल्यावर प्रेम तसं शेजाऱ्यावर प्रेम करतील, बऱ्याचशा गोष्टीला ते फाटा करतील, म्हणजे फाटा टाकतील. बऱ्याचशा गोष्टी त्या ज्या हानिकारक आहेत, दुःखाच्या आहेत, शापाच्या आहेत, भांडण तंटाच्या आहेत, ईर्ष्याच्या आहेत, गरिबीकडे नेणारे आहेत, किंवा जे काही तळागाळाला नेणारे ते सोडून देतील आणि जीवन जगतील. अशा लोकांना परमेश्वर आशीर्वाद देतो. अशा लोकांचं जीवन समाधानी असतं. असे लोक, मला तुम्हाला साधं सोपं एक सांगायचं आहे, जे काबाड कष्ट करतात ना लोक, काबाड कष्ट दिवसभर राबतात ना, संध्याकाळी चटणी मिरची भाकर जरी असले ना रिलॅक्स झोपतात, एकदम शांत. दुसऱ्या दिवशी उठून परत कामाला जातात. काही बॅलन्स नसतो, काही सुविधा नसतात, पण ते समाधानी असतात. ते कधी आजारी पडत नाही, त्यांना दवाखान्याचा मोठा खड्डा पडत नाही, आणखीन काही प्रॉब्लेम येत नाहीत, ते हवाई करीत नाही, त्यांच्या घरी चोऱ्या होत नाही, आणि त्यांना कुणी काय, त्यांना सगळे चांगले मानतात. मग हे देखील गोष्ट आमच्यासाठी आशीर्वादाची आहे. असं नाही का लय पैसे असले म्हणजे लय मोठा आशीर्वाद. खूप पैसे असून दगदग सोसण्यापेक्षा, किंवा प्रत्येक गोष्टी आपण डॉक्टर साहेब सांगतात करोडो लाखो अब्ज लोकांचे जे आहेत ना, कुणाला डायबिटीस, कुणाला खरूज, कुणाला काय काय आता काय सांगताच येत नाही. मी इतके नावं घेईल ना एक दिवस, त्याच्यातच जमा होते ती. हे दवाखान्यात गोळ्या हे डॉक्टरच्या मेडिकलवरच येत अजून लोक काही पुरेसे, त्याच्यातच जीवन जगत. नीटनेटकं पाहुण्यात जायचं नाही, फिरायचं नाही. हवेमध्ये गेल्यानंतर ते काय होतं, इन्फेक्शन व्हायरल होतो, हे होतं म्हणजे. मग काचा बंद करून बसत येतं आतली आत गुद मरून. आता बाहेरची हवा सुंदर आहे का आतली हवा सुंदर आहे? बरेचसे आशीर्वाद लोक मुकले, देह स्वभावाचे चोचले बघायला गेले. बरं एक साधं उदाहरण सांगतो. आजकाल एक नवीन फॅशन निघली. सगळ्या रोडला बघा तुम्ही, पुन्हा मुंबई औरंगाबाद नगर किंवा कोल्हापूर सोलापूर इकडे जर गेलो ना, चुलीवरलं मटण, चुलीवरल्या थापलेल्या भाकरी, अशा चुलीवर भाजलेल्या भाकरी. आणि एवढ्या दिवस आमच्या पूर्वज करायचे होते, तर हे तरफडायचे तिकडे हॉटेलमध्ये 5 स्टार मध्ये. आता तिकडचे लोक तरफडत इकडे खेडेगाव मध्ये. चुलीवरच्या भाकरीचं न्यारी, त्याची चवच वेगळी, ते खूप चवदार, खूप आरोग्यदायी. मग परत तिथंच आली. आणि म्हणून
ज्यामध्ये आहोत त्यामध्ये समाधान मिळवणारा मनुष्य समाधान शोधण्यासाठी, आशीर्वाद शोधण्यासाठी, तृप्तता शोधण्यासाठी आता यांच्या घरी गॅसवर मटण भारी मसालेदार बनत, मग यांची तृप्ती का नाही होत? हे इकडे रोडला कशाला तरफाडीत येत? मग यांनी नेवाना बाजरीचे पोते एक एक रोटले बाजरीच्या भाकरी थापून चुलीवरच्या पेटवा ना, बांगल्यात चूल, स्लॅबच्या घरातच पेटवा आणि घरादारा सकट खावा. तृप्तच नाहीत लोक. आपण जर या विषयाला जर थोडस वळण दिलं ना तर लक्षात येईल आमच्या की जगिक देह स्वभावाचं जीवन जगत असताना आमचं आत्मिक जीवन आम्ही कसं खालच्या तराला नेतो, आणि आत्मिक जीवन एकदा का खाली गेलं की जगिक जीवन तुमचं कितीही भारी असू द्या, त्यात समाधान नाही. त्यात सर्व प्रकारच्या गोष्टी आमच्या परमेश्वरच्या दृष्टिकोनातून आमच्या फायद्याच्या नाही. आणखीन एक वचन या ठिकाणी वाचूया. गलतीकरस पत्र, कारण आपला वेळ झालेला आहे. गलतीकरस पत्र अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 15 वाचूया आणि या ठिकाणी थांबूया आपण. 15 वचनामध्ये लिहिलेलं आहे, तेव्हाची तुमची ती धन्यता कुठं? मी तुम्हाविषयी साक्ष देतो की शक्य असते तर तुम्ही आपले डोळे उपटून ते मला दिले असते. ख्रिस्ताकडून मिळालेली स्वतंत्रता दवडू नये. पुढच्या भागामध्ये आपण या विषयावर चिंतन मनन करूया. पुन्हा एक वार लाईव्ह सेशनला जोडणाऱ्या सर्व देवाच्या अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील या प्रत्येकांचं मी पास्टर राजू आल्हाट मनापासून हार्दिक स्वागत करतो. येऊया आपण या समाला प्रार्थना करूया. पुढच्या 81व्या क्रमांकाच्या भागामध्ये आपण गलतीकरस पत्र अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 15 वर चिंतन मनन अध्ययन करणार आहोत. तत्पूर्वी अध्याय क्रमांक 4च्या हेडलाईन्स पासून आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे आम्हाला धन्यता मिळेल, आशीर्वाद मिळेल, तृप्तता मिळेल, आम्ही भाग्यशाली ठरू, आमच्या जीवनाचं सार्थक होईल. पवित्र थोर सेनाधिपती बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात या समाला प्रार्थना करतो. माझ्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांची सहकारी टीम, त्याचप्रमाणे विरोधी पक्ष नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांची सर्व सहकारी टीम, पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, भारत देशाच्या सरहद्दीचे संरक्षण करणारी मिलिटरी फोर्स, जवान, कमांडोज, त्यांचे कुटुंबीय, त्याचप्रमाणे लाईव्ह सेशनला जोडणारे सर्व लहानापासून थोरापर्यंत देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, त्याचप्रमाणे सर्व आमच्या प्रियजनासाठी आम्ही प्रार्थना करतो. विशेष करून बंधू प्रसाद बनसोडे यांना उत्तमातलं उत्तम आरोग्य दिलंस त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे आभार देखील मानतो. प्रिय प्रभू, आम्ही प्रार्थना विनंती करतो, जे आजारीत आहेत, जे बंधनात आहेत, जे जोखडात आहेत, टेन्शन, ताण, दबाव, कर्जबाजारी असतील, आर्थिक परिस्थितीची हेळसांड असेल, व्यसन वाचण्यामध्ये अडकलेले असतील, गरिबीची परेशानी असेल, ज्या ज्या वेगवेगळ्या समस्या आणि चिंता काळजी असतील, ज्या प्रार्थना विनंत्या बेत प्लॅन असतील, प्रभू येशूच्या नावात त्यांचं सिद्धीत जाऊ दे आणि आम्ही तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगावं आणि येणाऱ्या दिवसामध्ये जगातला आनंद, जगातलं सुख, जगातलं समाधान, जगातला आशीर्वाद, जगातली तृप्तता, जगातली सार्थकता बरोबर त्याही पेक्षा अनेक पटीने येणाऱ्या युगाचं जीवन आम्हाला मिळावं, येणाऱ्या युगातले आशीर्वाद आम्हाला मिळावे, येणाऱ्या युगासाठी आम्ही धन्यवादित होऊन तयार व्हावं, येणाऱ्या युगातलं समाधान आम्हाला प्राप्त व्हावं, येणाऱ्या युगामध्ये आम्ही तृप्त असं राहावं म्हणून विशेष साय मार्गदर्शन कर. आणि ते मिळण्यासाठी तुझं स्वर्गीय ज्ञान तू आम्हाला दे, पवित्र आत्म्या तुझं गायडन्स तू आम्हाला दे, पवित्र आत्म्या तू आम्हाला चालव, आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही चालावं म्हणून विशेष साय मार्गदर्शन कर. सर्व आदर, गौरव, सन्मान, महिमा तुला देत ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो. स्वर्गीय पिता तू आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू.